chemical reactions of aldehydes and ketones with nucleophile. आपण बघा पहिल्यांदा जे केमिकल रिॲक्शन्सला सुरुवात केली होती तेव्हा आपण बघितले होत्या काही लॅबोरेटरी टेस्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटचे जे रिॲक्शन्स आहेत ह्या फक्त अल्डिहाइड्स देतात, कीटोन्स देत नाही. आता काही असे रिॲक्शन्स बघायचे आपल्याला की दोघांमध्ये पण त्याच्यामध्ये सिमिलरिटी असणार, म्हणजे दोन्ही पण अल्डिहाइड्स आणि कीटोन्स त्या रिॲक्शन्स देणार. त्यातली जी पहिल्या टाईपची रिॲक्शन दॅट इज रिॲक्शन्स विथ न्यूक्लिओफाईल. आता न्यूक्लिओफाइल्स बरोबरचे काही रिॲक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यात पहिली आहेत ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. बघा आता याच्यात हा जो कार्बोनिल कंपाऊंड आहे याच्यात आपण दाखवताना आर आणि आर डॅश दाखवलेले आहे, पण इथं जर आर डॅशच्या ऐवजी जर एखादा हायड्रोजन घेतला तर तो अल्डिहाइड होईल. जेव्हा अशा एखाद्या अल्डिहाइड्स किंवा कीटोन्समध्ये हायड्रोजन सायनाइड जेव्हा आपण ऍड करणार तेव्हा बघा ॲडिशन रिॲक्शन कशी होणार. आपल्याला एक माहिती आहे की हायड्रोजन सायनाइड जे आहेत त्याच्यामध्ये याला जर आपण असं लिहिलं त्याच्यावर काही प्रमाणात पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजनवर असणार आणि मायनस चार्ज हा सायनाइडवर असणार त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे. आता ज्यावेळेस हा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा ही ॲडिशन होत असताना आपल्याला एक माहिती आहे की हा जो कार्बोनिल कंपाऊंड्स आहे त्याच्यामध्ये याच्यावर काही प्रमाणात पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि याच्यात मायनस चार्ज असतो त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे. तेव्हा हा जो निगेटिव्हली चार्ज रॅडिकल आहे म्हणजे सायनाइड हा कुठं अटॅच होणार, या पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनिल कार्बनला, म्हणून त्याला म्हटलं जातं न्यूक्लिओफाईल. इथं हा न्यूक्लिओफाईल आहे हा जो की या कार्बनवर अटॅच होणार. तेव्हा बघा हा सायनाइड ग्रुप इथे अटॅच झाल्यानंतर राहिलेला जो हायड्रोजन आहे हा ऑक्सिजनला अटॅच होणार आणि यांच्यामध्ये डबल बॉन्ड चालला जाईल. आणि हा जो ॲडिशन प्रॉडक्ट आहे याला म्हटले जातं सायनोहायड्रिन. आता बघा जर समजा या ठिकाणी आपण स्पेशलाइज एक्झाम्पल्स बघू. जर अल्डिहाइड जर असेल तर कशा पद्धतीचे एक्झाम्पल असणार बघा. CH3 आणि इथं असणार हायड्रोजन, याला म्हटलं जातं ॲसिटल्डिहाइड. ॲसिटल्डिहाइड. तशाच पद्धतीचे चेंजेस इकडे होतील. हा जो आर आहे त्याच्याऐवजी आपण घेतलेला CH3 आणि हा आहे H. बघा हा जर ॲसिटल्डिहाइड आणि हा जर सायनोहायड्रिन होतात आणि हा ऍड केलेला हायड्रोजन सायनाइड आहे त्याच्या नावामध्ये सुद्धा ॲडिशन आपण करायचे आहे, म्हणजे त्याचं नाव होणार ॲसिटल्डिहाइड सायनोहायड्रिन. नेम ऑफ द कंपाऊंड इज ॲसिटल्डिहाइड सायनोहायड्रिन. आणि हीच रिॲक्शन आपल्याला कीटोनच्या बाबतीत सुद्धा सिमिलर रिॲक्शन असणार, काहीच बदल होणार नाही. बघा फक्त इथं हा जो हायड्रोजन आहे याच्याऐवजी जर आपण एखादा CH3 ग्रुप इथं रिप्लेस केला दॅट इज CH3COCH3, आपल्याला माहिती हा कीटोन आहे आणि याचं नाव काय असणार, नेम ऑफ कंपाऊंड इज ॲसिटोन. पुन्हा एकदा हायड्रोजन सायनाइड ह्या पद्धतीने याच्यात ऍड होणार आणि इथं याच्या ऐवजी फक्त राहणार CH3. याच्या नावातही त्या पद्धतीने बदल होईल. पहिलं होतं फक्त ॲसिटल्डिहाइड सायनोहायड्रिन, आता याचं नाव होईल ॲसिटोन सायनोहायड्रिन. ॲसिटोन सायनोहायड्रिन म्हणजेच इथं आपल्याला हा जो ॲडिशन प्रॉडक्ट मिळालेला आहे त्याच्यामध्ये नावात सुद्धा आपण ॲडिशन करायचे आहेत सायनोहायड्रिन. आता अशी जी रिॲक्शन आहे अजून एक कंपाऊंड आहे बघा त्याची सुद्धा ॲडिशन रिॲक्शन आपल्याला अशा पद्धतीने घेता येईल दॅट इज सोडियम बाय सल्फाईड. म्हणजेच इथं जर आपण घेतलं सेकंड रिॲक्शन बघू आपण याच्यामध्ये ॲडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाईड. सोडियम बाय सल्फाईडचा फॉर्म्युला आहे NaHSO3 सोडियम बाय सल्फाईड. आता बघा सेम रिॲक्शन असणार, त्याच्यामधलं मेकॅनिझमही सारखं असणार. आपण पहिले बघू. बघा इथं NaHSO3 आणि जर आपण हीच रिॲक्शन पहिल्यांदा अल्डिहाइडच्या बाबतीत आणि नंतर कीटोनच्या बाबतीत बघू वन बाय वन. बघा H इथं काय होणार बघा. आता हा जो NaHSO3 आहे इथं आता आपल्याला रॅडिकल एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असलेले दोन रॅडिकलचं सेपरेशन कशा पद्धतीचं होईल बघा. इथं असणार H+ आणि SO3 Na- या पद्धतीने दोन रॅडिकल्स इथं सेपरेट होतील.
त्यामुळे ॲडिशन होत असताना अशाच पद्धतीने होईल. हा निगेटिव्हली चार्ज जो रॅडिकल आहे हा न्यूक्लिओफाईल असल्यामुळे तो ह्या कार्बनला अटॅच होणार आणि हायड्रोजन या ऑक्सिजनला, तो ऑलरेडी इथे आपण दाखवलेलाच आहे. म्हणजे हा जो राहिलेला ग्रुप आहे दॅट इज SO3 Na हा तिथे ऍड होणार आणि हा जो होता दॅट इज acetaldehyde on addition with sodium bisulfite gives acetaldehyde sodium bisulfite नाव सुद्धा इथे ऍड करायचं आहे. फक्त इथं याला ऍडक्ट असं म्हटलं जातं ऍडिशन प्रॉडक्ट असल्यामुळे, त्यामुळे पुढे आपण त्याला म्हणू शकतो ऍडक्ट. दॅट इज acetaldehyde सोडियम बायसल्फाइड ऍडक्ट. या पद्धतीने ऍड होतो. अल्डिहाइडच्या ऐवजी जर कीटोन आपण इथे घेतला तर बघा काय फरक होणार आहे. इफ यू टेक हिअर CH3, आता याचं नाव असणार ॲसिटोन. पुन्हा एकदा ॲडिशन रिॲक्शन होणार सोडियम बायसल्फाइडची. हा जो निगेटिव्हली चार्ज आहे हा इथं अटॅच होणार. इथं हायड्रोजन जो आहे हे ऑक्सिजनला अटॅच होणार. इथं CH3 आणि जसं पहिल्याचं नाव होतं तसंच याचा सुद्धा नावामध्ये आपल्याला फक्त इथं ॲसिटोन हा रिप्लेस करायचा आहे टू गिव्ह द नेम ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड ॲडक्ट. या पद्धतीने आपल्याला सोडियम बायसल्फाइड सुद्धा याच्यामध्ये ॲड करता येतो. नेक्स्ट रिॲक्शन इज दी ॲडिशन ऑफ अल्कोहोल. आता बघा न्यूक्लिओफाईलच्या ॲडिशनमध्ये तिसरी जी रिॲक्शन आहे त्याच्यात ॲडिशन ऑफ अल्कोहोलमध्ये आपण बघणार दिस इज दी 2 स्टेप रिॲक्शन. याच्यात आपल्या लक्षात येईल की हा जो अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडमध्ये जेव्हा एखादा अल्कोहोल ॲड केला जातो बघा इथं R आणि R डॅश म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुप जर सेपरेट वेगवेगळे असतील तर सेम पण असू शकतात. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl दिस इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl इट फर्स्ट गिव्ह हेमीॲसिटल. बघा इथं सुद्धा ॲडिशन तशीच होणार आहे. R डॅश OH इथं आपल्याला माहिती आहे की हा जो अल्किल ग्रुप आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज असणार. आता हा जो OH ग्रुप आहे निगेटिव्हली चार्ज तो ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवर इथं अटॅक करणार टू गिव्ह OH आणि हा जो पॉझिटिव्हली चार्ज R प्लस आहे तो ह्या ऑक्सिजनला अटॅच होणार टू गिव्ह दी कंपाऊंड लाईक दिस. इथं OR डॅश आहे त्याला म्हटलं जातं हेमीॲसिटल आणि त्यानंतर हा अनस्टेबल कंपाऊंड असतो त्यामुळे तो जास्त वेळ त्या ठिकाणी स्टेबल राहू शकत नाही किंवा तो अस्तित्वात राहू शकत नाही. तेव्हा काय होणार सेकंड मॉलिक्यूल जो आहे अल्कोहोलचा इट नाव अटॅक ऑन दिस हेमीॲसिटल. पुन्हा एकदा पहिल्यासारखीच रिॲक्शन होणार. इथं फक्त काय होतं बघा हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजनला हा इथला अल्किल ग्रुप हा रिप्लेस करणार टू गिव्ह RH OR डॅश आणि OR डॅश. म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी अल्किल ग्रुप इथे रिप्लेस केला जातो आणि 2 अल्कॉक्सी ग्रुप जर असेल तर त्या कंपाऊंडला म्हटलं जातं ॲसिटल. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ॲसिटल. खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे ही. आता याच्यात बघा जर समजा आपल्याला एखादं एक्झाम्पल बघायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की आपण इथं या आरच्या ऐवजी एखादा एक कंपाऊंड इथं घेऊ. इफ वी टेक CH3 आणि हा जो दुसरा जो R डॅश आहे त्याच्याऐवजी आपण आता घेणार इथं दॅट इज C2H5. 2 अल्किल ग्रुप आपण वेगळे घेऊन बघू. बघा आता हा कोणता अल्डिहाइड झाला. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ॲसिटल्डिहाइड. आपल्याला नाव माहिती आहे त्याचं दॅट इज दी ॲसिटल्डिहाइड. आणि हा कोणता अल्कोहोल आहे दॅट इज इथेनॉल. आता बघा पहिल्यांदा जेव्हा हेमीॲसिटल तयार होईल तेव्हा हा जो ग्रुप आहे इथिल ग्रुप ह्या कार्बनला अटॅच होणार. इथिल ग्रुप जो आहे हा ऑक्सिजनला अटॅच होणार आणि हा OH ह्या कार्बनला अटॅच होणार. तेव्हा याला नाव हेमीॲसिटलच राहील. फक्त इथं आपल्याला ते ग्रुप तिथं दाखवावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल विल सी हिअर R/CH3 आणि याला म्हणू आपण C2H5. हा जो हेमीॲसिटल तयार झाला इथं तर ह्या हेमीॲसिटलमध्ये बघा इथं OH इथं C2H5 आणि इथं असणार आहे CH3. पुन्हा एकदा इथं सुद्धा जो ग्रुप दाखवलेला आहे आपण इथं C2H5 म्हणजे हा दुसरा मॉलिक्यूल आपण इथे घेतोय. पुन्हा एकदा C2H5OH म्हणजे इथेनॉल. लास्ट स्टेपमध्ये काय होईल बघा हा जो CH3 ॲज इट इज राहील आणि हे जे दोन्ही R डॅश आहेत त्याच्याऐवजी आता इथं आपण नाव लिहू त्याचा दॅट इज C2H5 आणि C2H5. हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे तुमचं असं लक्षात येईल की ह्या ग्रुपचा ना हा कोणता
सबस्टिट्यूएंट आहे त्याला, याला म्हणून आपण इथॉक्सी. तर 2 इथॉक्सी ग्रुप वाटायचे. जर आपण याला अल्केन जर समजलं तर CH3C म्हणजे 2च कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये, म्हणजे तो इथेन असणार. मग याला पहिल्या कार्बनला 2 सबस्टिट्यूएंट आहेत म्हणून याचं नाव काय असणार बघा, 1,1 डाय इथॉक्सी इथेन. 1,1 डाय इथॉक्सी इथेन हा ॲसिटल कंपाऊंड आहे, याला म्हणतात ॲसिटल. या पद्धतीने आपण ॲडिशन प्रॉडक्ट इथं तयार करू शकतो बाय ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स. जसं आपण अल्कोहोलचं ॲडिशन अल्डिहाइडमध्ये केलं तसंच कीटोनमध्ये सुद्धा आपल्याला ॲडिशन करता येते. त्याच्यामध्ये हेमी कीटल आणि शेवटी कीटल अशा पद्धतीचा कंपाऊंड हा तयार होत असतो. दिस इज द ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. नेक्स्ट रिएक्शन आहे दॅट इज द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. आता बघा इथं फक्त एक ॲडिशन नाही आहे, त्याला ॲडिशन इलिमिनेशन म्हटलेलं आहे. म्हणजेच जेव्हा आपण आता ह्या अल्डिहाइड्स किंवा कीटोन्समध्ये एखाद्या अमोनिया डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचे आहेत, अमोनियाचं आपल्याला माहिती आहे NH3 म्हणजे अमोनिया, त्याच्यातलं एक हायड्रोजन काढून त्याच्याऐवजी दुसरा एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम तिथं रिप्लेस केला आपण, इथं झेडने दाखवलेला बघा आपण, याला म्हणतो आपण अमोनिया डेरिव्हेटिव्ह. अशा अमोनिया डेरिव्हेटिव्ह बरोबर जेव्हा अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची रिॲक्शन केली जाते तेव्हा एक ॲडिशन प्रॉडक्ट तयार होणार. आता हा ॲडिशन प्रॉडक्ट कसा तयार होतो बघा. तर सुरुवातीला बघा इथे लक्षात येते आपल्याला की NH2Z, तर जेव्हा अशी ॲडिशन होत असते तेव्हा याच्यातला जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन आहे ऑक्सिजनवर अटॅच होणार टू गिव्ह OH, आणि हा OH झाल्यामुळे याच्यातली जी व्हॅलन्सी कमी झाली होती तर राहिलेला जो ग्रुप ह्या डायरेक्टली ह्या कार्बनला अटॅच होणार टू गिव्ह NHZ, आणि हा अनस्टेबल असल्यामुळे याच्यातून नंतर वॉटर मॉलिक्यूल हा बाहेर पडणार. म्हणजेच हा OH आणि EH म्हणजे पहिल्यांदा ॲडिशन झाली, नंतर ही इलिमिनेशन होणार. H2O बाहेर पडल्यानंतर हा जो कंपाऊंड तयार होतोय कार्बन आणि नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड तयार होतो जातो आणि याला म्हणते आता इमाइन कंपाऊंड. असे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स तयार होत असतात. आपल्याला बघा बरेचसे एक्झाम्पल दिले आहेत. जर समजा इथं आपण हायड्रोजन H ऐवजी आपण समजा OH घेतला, सपोज वी टेक हिअर OH, तेव्हा हा जो कंपाऊंड असणार आहे त्याला म्हटलं जातात ऑक्झाईम, त्याला म्हणतात ऑक्झाईम. आता जिथं जिथं OH आहेत तिथं आपण झेडच्या ऐवजी आपण OH रिप्लेस करू, बाकी सगळं रिएक्शन ॲज इट इज असणार, आणि इथं शेवटी OH. आता बघा हा ज्या पद्धतीने आपण सगळ्या ठिकाणी झेडच्या ऐवजी OH रिप्लेस केला तर हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे याला सुरुवातीला आपण हायड्रॉक्सिल ऑक्साईड म्हणू. हायड्रॉक्सिल ऑक्साईड, आणि हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे दिस इज दी ऑक्साईड, करस्पॉन्डिंग ऑक्साईड. जे काही त्याचं नाव असेल ते इथं CH3 ग्रुप असेल किंवा H असेल त्यानुसार याचं नाव बदलत जाईल. अशा पद्धतीने आपण जर OHच्या ऐवजी आपण वेगवेगळे कंपाऊंड्स इथे वापरू शकतो. तुम्हाला एक टेबल दिलेला आहे बघा टेक्स्टबुकमध्ये. याच्यात असं लक्षात येईल आपल्याला की जर समजा तिथं झेडच्या ऐवजी NH2 जर असेल तर त्याला म्हणतो आपण हायड्राझाईल, आणि तयार होणारा जो काही कंपाऊंड आहे त्याला म्हटलं जातं हायड्राझोन. तशा पद्धतीने फिनिल हायड्राझाईन जर वापरलं झेडच्या ऐवजी तर तयार होणारं कंपाऊंड असणार आहे फिनिल हायड्राझोन. आणि त्यानंतर सेमी कार्बाझाईड जर असेल म्हणजे CONH2 ग्रुप NHCONH2, तर तयार होणारा जो काही इमाइन आहे तो असणार आहे सेमी कार्बाझोन. या पद्धतीने एक वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स इथे आपण वापरू शकतो. याला म्हटलं जातात ॲडिशन इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. ह्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे अमोनिया डेरिव्हेटिव्ह इथे आपण वापरू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहे त्याच्या काही कंडेन्सेशन रिॲक्शन्स, aldol condensation reaction and Cannizzaro reaction in next video.